तर मुले आपण सामन्याकडे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सचिन नेहवाल अग्रेपड आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृतिचषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यापीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक ट्रॉफीज प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे स्पॉन्सर केले गेले आहेत. खानपेगावचे युवा नेते अमोल सुदाम तारे साहेब त्यांचं देखील विशेष धन्यवाद आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पंचावन्न अधिकृत इशारा होतोय सामना सुरू होण्याचा. सलमीजोडी मैदानामध्ये आपण बघतोय जरेमरी खानपे संघाकडून टू ओपनर मिडल राहुल आणि अक्षय, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज किरण मडवी सज्ज होताना. किरण मडवी बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेले आहे. पहिल्या चेंडू कटरचा वापर चांगला कोण देखील पाहायला मिळतोय. आपण बघतोय पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. लेग कटरने सुरुवात केलेली आहे या किरण मडवी याने. जरेमरी खानपे संघ आपण बघतोय या प्रथम फलंदाजी करताना. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव हाताळताना किरण मडवी. पहिले षटक मार्गस्थ आहे. फ्रंटलाईन गोलंदाज किरण मडवी पहिले षटक हाताळताना. लॉर्ड फुटात चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्केअर ऑफ विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अखेर फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने अकाउंट ओपन होतोय. या खानपे संघाचं 2 धावने अकाउंट ओपन करताना फलंदाज राहुल पाहायला मिळतोय. दीपक ठाकरे या इष्टरक्षाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. थर्डमॅन रिझनमध्ये या क्षेत्रक्षेत्र करताना ललित गुरव. लॉर्ड फटात चेंडू टर्न केला, चेंडूला मिसफील्ड, चेंडू निघून जातोय सीमा पार. 1-2 का 4 स्क्वेअर लेग रिझन मधून हा चौकार. अरे झाला 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 साऱ्या भिवंडी में बोलवाला. आला 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 मास्टर मोठीप्रत संघवाला. आई संतोषी माता गावदेवी आणि गाव विजय दादा घेऊन आला. आई संतोषी इथं मात्र फाईन खेळलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय आणि चेंडू निघून जातोय या थर्डमॅन रिझन मधून सीमा पार. आणखी एक चौकार. सलगचा तिसरा चौकार आणि चौकाराने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकी समाप्तीनंतर जरेमरी खानफे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 14 धावा.
पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14 आपण पाहतोय. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय या मित्र स्पोर्ट्स कव्वाड संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज धीरज. निलेश गुरव फॅम टीम मित्र स्पोर्ट्स कव्वाड संघ आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धीरज मडफी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. कव्वाड अंबाडी या क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी गुरव साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठात राहा. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आयोजन कमिटीकडून आपल्याला इन्व्हाइट केलं जाते. आपल्या या स्पर्धेमध्ये या हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटला चांगली दिशा नक्कीच देण्याचं काम या विभागामध्ये त्याने केलेलं आहे. संतोषजी गुरव साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला प्रेक्षकामध्ये पाहायला मिळते. मात्र आपल्या सुरेंद्र शिल्क आपण व्यापीठात राहा. इथे मात्र चेंडूला फिरका देण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल मात्र ड्रॉप. झेल इथे ड्रॉप केला जातो या जीवदान मिळतं फलंदाजाला. आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावा देखील पूर्ण करतात. अक्षय देखील 2 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. दोन धावा पुन्हा एकदा फलंदाज पूर्ण करतात. इथे मात्र अगदी बुंद्यात हाताळण्याचा प्रयत्न होता. कार्पेटचे सहारे चेंडू निघून जातोय या शॉर्ट्स कडले एक रिझन मध्ये. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 19 वर. आपण सामना बघतोय जरेमरी या खानपे विपक्ष मित्र स्पोर्ट्स कव्वाड या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जरेमरी खानपे बी विपक्ष देवांश रामवाडी या दोन संघामध्ये. प्लॅन मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूने बॅटमध्ये या संपर्क साधला नाही फलंदाजाला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपळकर पाहायला मिळते ती 19 धावा.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील निर्धाव. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल देवांश रामवाडी विपक्ष जरेमरी खानपे ब या दोन संघामध्ये सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय. मी स्पोर्ट्स कव्वाड विपक्ष जरेमरी खानपे हे या दोन संघामध्ये. पुढील सामन्यामध्ये अमोल तारे या साहेब देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. जरेमरी खानपे ब संघ आपण पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहणार आहोत आणि त्या संघामधून आमचे ट्रॉफी स्पॉन्सर युवा नेते खानपे अमोलजी तारे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर मित्रांनो बोलूया आपण स्वागताकडे. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात गेलेले आहेत ते या खानपेगावचे या युवा नेते या अमोल सुदाम तारे साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा युतीचा सन्मान इथून केला जात आहे. हे आपण पाहू शकता अमोल तारे साहेबांचा सन्मान इथून केला जातोय. माहिती उपदेणारे शॉल त्यानंतर आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह अमोल तारे साहेबांना नेहमीच स्वर्गीय सचिन गोणे या स्मृती चषकाची आठवण देत राहील. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत अमोल तारे साहेब, ज्याच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय फर्स्ट सेकंड आणि थर्ड ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले गेलेले आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये आणखीन उपस्थिती आपण पाहतोय सुनील गोडे साहेबांचे आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथून आपण करणार आहोत. आदेश बशवन यांचे शुभ हस्ते सन्मान आपण इथून संपन्न करत आहोत. आपण पाहू शकता सुनील गोडे साहेबांची उपस्थिती केली या स्वर्गीय सचिन स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जात आहे. शॉल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सलगचे 4 चेंडू हे डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. कुणालची अवस्था आपण पाहतोय सध्या बिकट झालेली आहे. इथं मात्र स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलेलं आहे पार्किंग स्लॉटमध्ये. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर पूर्णपणे. आपण पाहतोय तो राग 4 चेंडू निर्धाव खेळण्याचा या चेंडूवर काढताना फलंदाज कुणाल ज्यांनी फटका खेळलाय बेबी साल षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 25 वर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. मग एक लेग बॅचच्या रूपाने धाव फलंदाज पूर्ण करतात. तीन षटकांची समाप्त झालेले आहेत. 3 षटकांची समाप्त नंतर जनवरी खानपे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 26 धावा. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. देवांश रामवाडी संघाचा संघ नाही आणि जनवरी खानपे ब संघाचा संघ नाही. रामवाडी संघामधून अक्षय कासार इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिटी क्रिकेटमध्ये देखील हा चेहरा खूपच नक्कीच गाजताना आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि आपल्या गावच्या संघाकडून तो आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अक्षय कासार मॅन फ्रॉम रामवाडी. देवांश रामवाडी संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये जरेमरी खानपे ब संघाशी लढत देताना पाहायला मिळेल. दक्ष गुरु होतोय शेवटचे षटक घालण्यासाठी. इथे मात्र वाईटचा इशारा पंचावन्न येतोय. वाईट चेंडू
इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये आता सेफ लँडिंग होईल कारण झेल होण्यासारखे संभावना होती. मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना धावा पूर्ण करण्याचा. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 29. इथे मात्र खडे हा फटका केलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर मात्र उंची जास्ती लांबी कमी आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय या वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये झेल देऊन न परतताना फलंदाज पाहायला मिळतोय. कुणाल याची गेली संपुष्टात. दुसरा फलंदाज बाद होताना जरेमरी या खानपे या संघाचा. न्यू बॅटर प्रेम आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना 4थ्या क्रमांकावर खेळताना आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र चांगला चेंडू लेग कटरचा मारा करताना आपण पाहतोय गोलंदाज दक्ष. हा चेंडू मात्र ओलवलेला आहे अगदी समोरून ओलवताना तो पाहायला मिळतोय. दक्ष गुरव नक्कीच गोलंदाजी करताना देखील दक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकहँड डिलिव्हरी मात्र चेंडूला ओळखला पारखला नाही चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मेडिका चेंडून सीमा पार टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर षटकार आणि षटकारीण संघाची धावसंख्या वेगाने मुसंडने मारते. धावसंख्या पोहोचते ती 35 35. लॉस फॉर द 2 विकेट. लुजिंग द टॉस आणि बॅटिंग फर्स्ट जरेमरी या खानपे ए. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत देवांश रामवाडी विपक्ष जरेमरी खानपे बी या 2 संघामध्ये. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाला गोलंदाज 55 वाईट. अव्वल धाव धावप्लॅनमध्ये जोडली जाईल आणि अव्वल त्यांना संघाची धावसंख्या पोहोचते ती 36 वर. शेवटचे षटक मार्गसे दक्ष शेवटचे षटकात आलताना इथे मात्र प्लॅन मिस. बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. इथे मात्र अप्परकटचा फटका अगदी इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. डीप कव्हर रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार आणि अशा प्रकारे या चौकाराने या डावाची देखील समाप्ती. पहिल्या डावामध्ये जरेमरी खानपे संघाने आपल्या धावप्लेकडून धावा जोडलेल्या आहेत त्या एकूण 40-10च्या सरासरीने आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे मित्र स्पोर्ट्स कवाड या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जरेमरी खानपे ब विपक्ष देवांश रामोड या 2 संघामध्ये. तर सर्वप्रथम आपण बोलूया या सन्मानाकडे. केतन म्हात्रे साहेबांची या प्रमुख उपस्थिती आपल्याला सचिन एलवन आगरीपाडा आयोजित स्वर्गीय सचिन स्मृती चषकामध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा इतुचित सन्मान इथून आपण करणार आहोत. सुनीलजी घोडे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते केतन म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. केतन म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून सकाळी बक्षिसे देखील खेळाडूसाठी या लावली गेली होती. केतन म्हात्रे साहेबांचा हा सन्मान इथे केला जाते. आपण पाहू शकता मायची ऊब देणारी उबदार शॉल त्यानंतर आकर्षक सन्मान चिन्ह जे सन्मान चिन्ह केतन म्हात्रे साहेबांना या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये आणखीन उपस्थिती आहे आदेश बसवंत साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय आणि बंटेजी गुणे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आदेश बसवंत साहेबांची देखील खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान
इथून आपण करत आहोत. हे आपण पाहू शकता. त्यानंतर टॉसकडे देखील आपण वळणार आहोत. देवांश रामवाडी संघनायक आणि जरीमरी खानपे बस संघनायक. अमोल तारे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. आमच्या ट्रॉफी स्पॉन्सर अमोल तारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस आमच्या स्वर्गीय गंभीर निर्मल स्मृती या टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. गणेश केनी साहेब आणि साहिल केनी या साहेबांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत केला गेलेला आहे. स्वर्गीय कबीर निर्मल टॉस बॉक्स आपण पाहतोय. जरबरी खानपे ब संघनायक आणि देवांश रामवाडी संघनायक आपण या दोन संघामध्ये टॉस आपण इथून करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचायत समिती अध्यक्ष अनगाव गट जितभाई मडवी साहेब प्रेक्षकामध्ये कुठे असतील त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापारी आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच सदानंद गोडे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या व्यापारी आपल्या देखील स्वर्गीय सचिन स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच जय चौधरी साहेबांना देखील विनंती असेल आपणास देखील इन्व्हाइट केलं जाते. आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. देवांश रामवाडी संघाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकून घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो. जनवरी खानपे ब विपक्ष देवांश रामवाडे नुकताच टॉस संपन्न केला गेला आहे, ज्यामध्ये टॉस जिंकले देवांश रामवाडी संघाच्या संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय रामवाडी संघाच्या संघाने घेतलेला आहे. बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. विके आणि किरण ही जोडी मैदानामध्ये. इथे बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न थंडम्या रिझन मध्ये चेंडू अडवला जातो. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण केले गेलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर जसप्रीत बुमराह खांडपे आपण पाहतो ओमकार भोईर. इथे मात्र लोअर फुटात चेंडू आणि चेंडू निघून जातो या कव्हर रिजन मधून सीमा पार. जैसी गेन वैसी नशेत, जसा चेंडू त्याचा समाचार. चौकार.
इथे समोर खेळले डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जात आहे या स्टेट रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय या इथे मात्र मिल स्पोर्ट्सचा कव्वाड युवा नेते निलेश गुरव फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते. ओमकार भोईर, जसप्रीत बुमराह, खानपे सध्या मागणं ठरताना, कारण आता पण 3 चेंडूमध्ये त्याने 9 धावा खर्च केलेले आहेत. मी स्पोर्ट्स कव्वाड संघाचे 12 मॅन युग गुरव जे संतोषजी गुरव यांचे सुपुत्र आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. ओमकार भोईर बॉलिंग ट्रॅकवर, इथे मात्र लॉक केलं चेंडूला, लॉक सेट फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. पाहू पंचाचा काय इशारा होतोय, षटकार की चौकार. 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलेली ती सीमा पार 4 धावांसाठी चौकार. लगातार 3 षटकांसाठी अक्षय कासार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दोन्ही फलंदाजांना सर्व फलंदाजांना सुवर्ण संधी असणार आहे. लागोपाठच्या 3 षटकांसाठी अक्षय कासार यांच्याकडून इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. एक चुकीची दुरुस्ती आपण पाहतोय धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या 41चं आव्हान बरोबर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये 40 धावा पाहायला मिळतात. सोळा धावा आपल्याकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय या मी स्पोर्ट्स कव्वाड संघाकडून धावांचा पाठला करताना. धावसंख्या 20 आपण पाहतोय ही चुकीची दुरुस्ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या 20 बिनबाद आणि इथून 21 धावांची अजून आवश्यकता आहे. डाऊन दिले एक स्टंप, हा चेंडू पंचांचा इशारा वाईट आव्हान देतो. वाढ चेंडूपणे धावसंख्यामध्ये 1 ने बरोबर आहे. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. पंचांचा इशारा इथून नो बॉलचा येतोय आणि फिल्डिंग साठी इथे मध्ये नक्कीच पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. फिल्डिंग साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच रिव्ह्यू कशासाठी घेतलेला आहे?
पंच रिव्ह्यू कशासाठी घेतला गेलेला आहे? बिमारसाठी. इट्स नो बॉल. धावसंख्येमध्ये एकने देखील भर पडेल. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा, डबल टू. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावपलेकर 41 या लक्ष्याचा पाठलाग मी स्पोर्ट्स कव्हर संघ करताना पाहायला मिळतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्या हा संघ आपण पाहतोय. कारण संघाची धावसंख्या झालेली ती धावपलेकर 22 धावा. दुसरं षटक मार्गस प्रेम दुसरं षटकात चालताना इथे ऑन साईडला खेळायचा होता, मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला, वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने कव्हर संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 23 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय जनवरी खानपे अविपक्षीय मी स्पोर्ट्स कव्हाड या दोन संघामध्ये. यानंतर खानपेच्या आणखीन एक संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि ज्यामध्ये आमचे ट्रॉफी स्पॉन्सर देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. इथे मात्र जोरदार आपल्याला यस पंचाचं बोर्ड आकाशाकडे. 5ची जुमाने फलंदाज बाद. पहिला हादरा मी स्पोर्ट्स कव्हाड संघाला फलंदाज विकी म्हात्रेच्या रूपाने. योगेश कोकणे न्यू बॅटर. इथे मात्र कव्हर इजामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. बाहेरने अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. डीप मध्ये अखेर चेंडू अडवला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतोय योगेश आणि 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन करताना या 2 धावांनी मिथ स्पोर्ट्स कव्हर संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 25. 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना निलेश गुरव फॅम टीम मी स्पोर्ट्स कव्हर संघ. इथे पोल केलेल्या चेंडूला अकोटापेचा चेंडू होता. मेडिकल रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 26. खानपे अ संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय आणि यानंतर खानपे ब संघ देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा दुर्वाच्या टोकावर कडून गोलंदाजी करताना सज्ज होतोय. यावेळी सामनाकर फलंदाज किरण मर्फी. पावलांचा वापर फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. पॉइंट रेजर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. 27 धावा. 27. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावफलकावर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज अमोल सुदाम तारे युवा नेता खानपे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय
त्या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. धावसंख्या 27, 2 षटकाची समाप्तीनंतर या स्पर्धेमध्ये प्रेक्षक कक्ष आम्हाला मढवी ब्रदर्स यांच्याकडून स्पॉन्सर केलेलं आहे. स्वर्गीय रामदास मढवी, स्वर्गीय रमाकांत मढवी आणि स्वर्गीय देवीदास मढवी यांच्या स्मरणार्थ आकर्षक प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर शिस्तबद्ध संघासाठी देखील एक आकर्षक ट्रॉफी असणार आहे, जी आम्हाला सुनील मनोहर कासार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हे पारितोषिक आम्हाला स्वर्गीय पुंडलिक सदू घोडे यांच्या स्मरणार्थ श्री सुनील पुंडलिक घोडे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. गोलंदाज चॉकलेट बॉय ऑफ खानपे मोहित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना इथे समोर खेळ चेंडूला 20 मध्ये लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतात. या 2 धावल्या संघाची धावसंख्या 29. या स्पर्धेमध्ये आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले गेले आहेत श्री नरेश आशा मढवी यांच्याकडून. त्यांचा देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला शिव मल्हार प्रतिष्ठान व पिस्टन ग्रुप अनगावचे सर्वेसर्वा श्री गणेश बालराम म्हात्रे साहेब भाऊ महाराज यांच्याकडून स्पॉन्सर. त्यांचं ते विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट बॅटर ही आकर्षक जी ट्रॉफी पाहतोय ते आम्हाला स्वर्गीय वसंत लोटू शेलके यांच्या स्मरणार्थ श्री सुधाकर वसंत शेलके यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था आम्हाला पुरवली गेली आहे रुद्रा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. देवेंद्र गोणे साहेब आणि नयन गोणे जे प्रोप्रायटर रुद्र एंटरप्राइजेसचे. मोहित बॉलिंग ट्रॅकवर प्लॅन मिस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये खेळाडू कक्ष आपण बघतोय स्वर्गीय आशा नाना घोडे यांच्या स्मरणार्थ कुमार मंगेश नाना घोडे यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं आहे. आणि उद्या मित्रांनो या स्पर्धेमध्ये फ्री मेडिकल कॅम्पचं देखील आयोजन केलं गेलं आहे. सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्या. खेळाडू मात्र चेंडूला फिरकावून दिलेला नाही. चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. किरण रावच्या बॅट मधून 6 रन आणि 6 रनने मिड स्पोर्ट्स कव्हर संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होती ते धावफलकावर 35 धावा आणि इथून न केवळ 6 धावांची आवश्यकता आहे मिड स्पोर्ट्स कव्हर संघाला विजयासाठी. पुढे सामना झुकलेला आता मात्र मिड स्पोर्ट्स कव्हर संघाच्या बाजूने. सामन्यामध्ये पारडं जड झालेलं आहे ते कव्हर संघाचं. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. पावलांचा वापर करून फटका केला मिस टायमिंग आहे. मध्ये झेल होण्यासारखी संभावना नाही कारण क्षेत्ररक्षक दूर आहेत. आणि हा पण पाहू शकता दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. मोका बी द्यावर चौका बी द्या. 4 धावा. या 4 धावने संघाची धावसंख्या 39. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे मिड स्पोर्ट्स कव्हर संघाला विजयासाठी. पलटी शॉट अल्टी शॉट आणि विजय फाटका. चेंडू निघून जाते सीमा पार. विजय चौकार. चेंडू सीमाच्या बाहेर आणि जरमरी या खानपे अ संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हडलक जरमरी या खानपे अ आणि अभिनंदन निलेश गुरव संतोष गुरव अभिनंदन मिड स्पोर्ट्स कवाड. संतोष गुरव साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापाऱ्यावर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कवाड अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि पहिला विजय मिळवल्यानंतर ते देखील खुश आहेत. अखेर त्यांची आता प्रमुख उपस्थिती आपल्याला VIP डायझवर पाहायला मिळेल. वेलकम संतोषजी गुरव, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.